नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। नुकत्याच अस्तित्वात आलेल्या जालना शहर महानगरपालिकेची ही पहिलीच निवडणूक असेल। मात्र या निवडणुकीत माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी भाजपा पक्ष प्रवेश केल्याने एक नवं समीकरण पाहायला मिळणार आहे। त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार असल्याचं बोलल्या जातंय। त्यातच जालना महानगरपालिकेत भाजपाचे 40 पेक्षा जास्त नगरसेवक असतील आणि महापौर पदाचा उमेदवार वरिष्ठ नेते ठरवतील, असं सूचक विधान भारतीय जनता पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांनी केलंय। त्यांच्याशी बातचीत केली आमचे जिल्हा प्रतिनिधी साहिल पाटील यांनी। पाहूयात। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एखाद्या प्रादेशिक पक्षाचा मोठा नेता, मग ती शिवसेना असो, राष्ट्रवादी असो किंवा राष्ट्रीय पक्ष काँग्रेस असो, हा भाजपमध्ये जाणं काही नवीन नाही। मात्र जालन्यात काँग्रेसचे माजी आमदार कैलासराव गोरंट्याल यांनी 31 जून रोजी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, 31 जुलै रोजी भाजपमध्ये प्रवेश केला आहे आणि त्यानंतर जालन्याच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत। त्यानंतर विद्यमान आमदार अर्जुनराव खोतकर आणि कैलास गोरंट्याल यांच्या जाहीर मीडियात वादही झाले, तेही जालन्यातल्या लोकांनी पाहिलेत। मात्र त्यानंतर जालन्याच्या राजकारणाला कोणती कलाटणी मिळणार यावरती चर्चा सुरू आहेत आणि सध्या मी आहे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे पाटील यांच्याकडे। आपण जाणून घेऊयात कैलास गोरंट्याल यांच्या भाजपमध्ये येण्याने भाजप किती सशक्त झाली आणि त्यांचा कसा फायदा होणार। आबा, खरं तर तुमचं एमसीएन मध्ये स्वागत। माजी आमदार कैलास गोरंट्याल 31 जुलैला भाजपमध्ये दाखल झालेत। खऱ्या अर्थानं भाजप त्यांच्या येण्यानं आणखी किती मजबूत झाली आहे, काय सांगाल? बघा, भारतीय जनता पार्टी हा देशामध्ये नंबर 1चा पक्ष आहे, राज्यामध्ये नंबर 1चा पक्ष आहे। नुकतंच भारतीय जनता पार्टीनं सदस्य नोंदणी अभियान राबवलं होतं आमच्या माजी प्रदेशाध्यक्ष सन्माननीय बावनकुळे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये, आणि आता आमचे रवींद्रदादा चव्हाण प्रदेशाध्यक्ष आहेत। 1,51,00,000 सदस्य भारतीय जनता पार्टीचे आमचे महाराष्ट्रामध्ये झालेले, आणि म्हणून हा पक्ष बलाढ्य पक्ष आहे आणि ग्राउंड लेवलचा पक्ष आहे। आम्ही शेवटच्या घटकापर्यंत जाऊन भारतीय जनता पार्टीचे विचार पोहोचवत असतो आणि भारतीय जनता पार्टी त्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसाठी काम करते, म्हणून हा नंबर 1चा पक्ष या ठिकाणी आहे। कैलास गोरंट्याल नुकतेच भाजपमध्ये दाखल झालेत, त्याचा जालना जिल्ह्याच्या राजकारणाला कसा फायदा होईल, तुम्ही कसं पाहता या पक्ष प्रवेशाकडे? भारतीय जनता पार्टी हा वोटर बेस पक्ष आहे। भारतीय जनता पार्टीमध्ये मतांचा जनाधार मोठ्या प्रमाणामध्ये आहे। माजी आमदार कैलास गोरंट्याल भारतीय जनता पार्टीमध्ये आले, निश्चितच त्या गोष्टीचा त्या ठिकाणी फायदा होणार आहे। परंतु भारतीय जनता पार्टी, तुम्हाला माहिती आहे की सलग 9 वेळेला भारतीय जनता पार्टीनं या ठिकाणी लोकसभेला खासदार म्हणून माननीय आमदार रावसाहेब पाटील दानवे यांना निवडून दिलेला आहे। हा वोटर बेस पक्ष आहे आणि म्हणून कैलासजी गोरंट्याल काँग्रेसमध्ये 3 वेळेला आमदार राहिले, नगराध्यक्ष 2 वेळेला राहिले। निश्चितच ते येण्याने सुद्धा या ठिकाणी फायदा होईल। पहिले सिंगल इंजिन चालायचं, आता डबल इंजिन होईल, म्हणजे डबल फायदा भारतीय जनता पार्टीला ते आल्यामुळे सुद्धा होईल। आणि भारतीय जनता पार्टी वोटर बेस पक्ष आमचा भारतीय जनता पार्टी या ठिकाणी आहे, म्हणून निश्चितच त्या ठिकाणी फायदा होईल। 2024च्या लोकसभेला रावसाहेब पाटील दानवे दादांचा पराभव झाला, त्यावेळेला शिवसैनिकांची भूमिका कुठंतरी महायुतीच्या बाजूनं नव्हती, जाहीर हे मीडियातही आलं होतं आणि त्याचाच वचपा म्हणून माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा भाजप पक्ष प्रवेश आहे, अशी चर्चा आता मतदारांमध्ये आहे आणि शिवसैनिकांमध्ये। याकडे कसं पाहताय? बघा, मी तर एक जबाबदार पर्सन, आता भारतीय जनता पार्टीचा महानगर जिल्हा अध्यक्ष म्हणून मी आपल्याशी चर्चा करतो की ज्या वेळेला 2024च्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या, या निवडणुका सुद्धा महायुतीमध्येच आम्ही लढलो। लगेच 6 महिने पहिले महायुतीमध्ये आम्ही लोकसभेच्या निवडणुका लढलो। 6 महिन्यानंतर ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या सुद्धा महायुतीमध्येच आम्ही त्या ठिकाणी लढलो, आणि मग महायुतीमध्ये अनेक घटक पक्ष त्या ठिकाणी काम करायचे, तर सर्वांनी मिळून आम्ही महायुतीच्या त्या ठिकाणी काम केलं, विधानसभेला काम केलं, लोकसभेलाही त्या ठिकाणी काम केलं। परंतु लोकसभेचा एक पराभव, तो निश्चितपणाने टेक्निकल पराभव त्या ठिकाणी झालेला आहे, हे तर सर्वसामान्य जनतेला सुद्धा त्या ठिकाणी कळतं। महापालिकेत भाजपचे किती नगरसेवक असतील, निवडणुका आता येतीलच, आणि महापौर कोणाचा असेल याबद्दल तुम्ही कसं पाहताय? आता आगामी काळामध्ये महापालिकेच्या निवडणुका होतील। या निवडणुकामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुती म्हणून
आम्ही सर्वसामान्य मतदारांच्या समोर त्या ठिकाणी जाणार आहोत आणि मतदार राजा हा महायुतीला या ठिकाणी कौल देईल. आणि भारतीय जनता पार्टीचे तुम्ही विचारल्याप्रमाणे 40पेक्षा जास्त नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे त्या ठिकाणी निवडून येतील महायुतीचे. आणि महायुतीचा उमेदवार महापौर पदाचा कोण असेल हा प्रश्न जर तुम्ही विचारत असाल तर या प्रश्नाचं उत्तर आमचे वरिष्ठ नेते, महायुतीचे वरिष्ठ नेते मुंबईवरून आमच्या त्या ठिकाणी निर्णय होईल आणि वरून त्या महापौर पदाचा उमेदवाराची घोषणा त्या ठिकाणी होईल. महापालिकेला घेऊन महायुतीत सध्या एकमत असल्याचं काही दिसत नाही, कारण तिकडे शिवसेनेनं त्यांचा उमेदवार विष्णू पाचपुते कधीच जाहीर करून टाकलाय महापालिका जाहीर झाल्या. आणि त्यानंतर आता एकीकडे भाजपमध्ये आलेले कैलासजी गोरंट्याल हे म्हणतायत आमचाच महापौर असेल. महायुतीत तुमचा समन्वय होईल की मग शिवसेना विरुद्ध भाजप असं पाहायला मिळेल? भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रीय पक्ष आहे, हा काही प्रादेशिक पक्ष नाही. आणि म्हणून भारतीय जनता पार्टी हा कोर कमिटी या बाबतीमध्ये निर्णय घेत असते. आणि आज तरी महायुतीचंच वातावरण या ठिकाणी आहे. आणि सर्वच्या सर्व निवडणुका आगामी काळात ज्या कोणत्या निवडणुका होतील शक्यतो महायुतीमध्येच या निवडणुका पार पडतील. आणि म्हणून महायुतीचा झेंडा महापालिकेवर त्या ठिकाणी फडकेल असा मला त्या ठिकाणी ठाम विश्वास आहे. कैलास गोरंट्याल यांच्या महायुतीत म्हणजेच भाजपमध्ये येण्याची नाराजी आमदार अर्जुन खोतकर यांच्यामध्ये आहे, ती दूर होऊ शकेल का? हे बघा, मी भाजपचा कार्यकर्ता आहे, कोणी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे, कोणी शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. तो कार्यकर्ता ठरवेल की मला उद्या कोणत्या पक्षामध्ये जायचं. आता तुम्हाला माहिती आहे संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात कसं वातावरण आहे, कोणता माजी आमदार, कोणता मंत्री, कोण आमदार कोणत्या पक्षात कधी जाईल याचं काही सांगता येत नाही. तो निर्णय वैयक्तिक लेवलवर होत असतो. आणि ज्या माणसाला असं वाटतं की अमक्या पक्षात गेल्यानंतर आपल्याला काहीतरी त्या ठिकाणी जनतेला काम करण्यासाठी वाव मिळेल, कोणी हे आता आपल्या मनावर असतं. आणि म्हणून ज्यांना ज्या पक्षाचे विचार पटतात त्या पक्षामध्ये लोक जातात आणि त्या पक्षामध्ये जाऊन काम करतात. कैलासजी गोरंट्याल यांना भाजपमध्ये एखादी मोठी जबाबदारी मिळू शकते का? तुमच्या अंतर्गत राजकारणात काय संकेत आहेत? बघा, ते तर 31 जुलैला भारतीय जनता पार्टीमध्ये आले. निश्चितच त्यांनी सुद्धा सांगितलं की त्यांच्या पहिल्या दिवशीचं स्टेटमेंट पहा की बाबा माझं जे काय 15-20 वर्षाचं आयुष्य आहे, आयुष्य तर कोणी कोणाचं ठरवत नसतं, पण त्यांनी स्वतः सांगितलं. आणि भाजपमध्ये येऊन मला जनसेवा त्या ठिकाणी करायची आहे आणि भाजप जो आदेश देईल तो आदेश मी त्या ठिकाणी पाळेल. वरिष्ठ नेते ठरवतील त्यांना काय जबाबदारी द्यायची किंवा नाही द्यायची, काय करायचं हे वरिष्ठ लोक त्या ठिकाणी नेते ठरवतील. एकंदरीतच नुकत्याच भाजपमध्ये आलेल्या माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यावर कोणती जबाबदारी द्यायची हे वरिष्ठ नेते ठरवतील. मात्र जालना महापालिकेत आमचे 40पेक्षा जास्त नगरसेवक असतील असा दावा भाजपचे जिल्हाध्यक्ष भास्करआबा दानवे पाटील यांनी केला आहे. साहिल पाटील, MC न्यूज, जालना. जालना राजूर मार्गावरील शौर्य रिसॉर्टजवळ रविवारी दिनांक 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झालाय. या घटनेनंतर बदनापूर तालुक्यातील मांडवा गावावर शोककळा पसरली आहे. तिघे मयत हे बदनापूर तालुक्यातील मांडवा येथील रहिवासी आहेत. राजूरकडून येत असलेल्या मालवाहतूक करणाऱ्या ट्रकने जालना शहरातून मांडवाकडे जाणाऱ्या ऑटो रिक्षाला धडक दिली. या धडकेत रिक्षा चालक भरत निवृत्ती खोसे तसेच गावातील 2 प्रवासी सुनीता नारायण वैद्य आणि गणेश तुकारामप्पा बारसे हे जागीच ठार झाले आहे. मांडवा येथील नारायण वैद्य हे त्यांची पत्नी सुनीता वैद्य यांच्यासोबत दुचाकीने सिमेंट खरेदी करण्यासाठी रविवारी दुपारी मांडवा येथून सुनीता वैद्य, गणेश बारसे, भरत निवृत्ती खोसे जालना शहरात आले होते. सिमेंट खरेदी न झाल्याने त्यांची पत्नी सुनीता वैद्य यांना गावातील भरत खोसे यांच्या ऑटो रिक्षात बसून दिले होते. ते दुचाकीवरून मांडवा गावाकडे निघाले होते. ऑटो रिक्षात मांडवा येथील गणेश बारसे हे बसलेले होते. रिक्षा सायंकाळी 5:15 वाजण्याच्या सुमारास मांडवाकडे निघाली असताना राजूरकडून येणाऱ्या मालवाहतूक करणाऱ्या ट्रकने रिक्षाला जोराची धडक दिली. या धडकेमुळे रिक्षाचा चुरडा झालाय. रिक्षामधील 3 जण या अपघातात ठार झाले. अपघातातील व्यक्तींचे मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवून ते सामान्य रुग्णालयात आणले होते. येथील डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी चंदनजिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मालवाहतूक करणाऱ्या ट्रक चालकाला चंदनजिरा पोलिसांनी ताब्यात घेतलंय. काय घटना घडली? माझे नाव गणेश तारकोप्पा बारसे, मी राहणार मांडवा. आज जो ॲक्सिडेंट झाला आमच्या गावातील 2 पुरुष और 1 महिला मयत झालेली आहे. तर ट्रक हा आमच्या गावातली रिक्षा जालन्यावरून राजूरच्या दिशेने जात असताना ट्रक हा आउट दिशेने येऊन ट्रकनी जोराची धडक दिली. तसे आमच्या गावातील 2 पुरुष
व एक महिला जागीच ठार झालेली आहे. नेमकं तुमची मागणी काय आहे? आमची अशी मागणी आहे की त्यांचे छोटे छोटे लेकरं आहे तिघांचे पण, आणि तिघही गरीब परिस्थितीचे आहे, मोल मजुरी करणारे आहेत. तर त्यांना काहीतरी सरकारने किंवा म्हणजे त्यांना आर्थिक मदत करावी व मुलाचे जे शिक्षणाचा खर्च देखील सरकारने करावा अशी आमची गावकऱ्यांची मागणी काय आहे. नाव होतं जे मृत्यू झाले? मयतांचे नाव गणेश तुकाप्पा बारसे, राहणार मांडवा, वय 33 वर्षे. व दुसरा मयत आहे भरत निवृत्ती खोशे, वय 30 वर्षे, राहणार मांडवा. तिसरी जी महिला आहे मयत सुनीता नारायण वैद्य, वय 33 वर्षे, राहणार मांडवा. काय मागणी काय आहे आता तुमची? मागणी आमची अशी गावकऱ्यांची की ते गरीब परिस्थितीतून असताना ते त्यांच्या घरचे मेन कार्यकर्ते किंवा मेन कुटुंबाचे पालन पोषण करणारेच गेले. त्याच्यामुळं आमची अशी मागणी आहे की त्यांना आर्थिक मदत करावी, नाहीतर आम्ही उद्या अंत्यविधी करणार नाही अशी आमची मागणी आहे गावकऱ्यांची. माझं नाव गणेश बारसे. झालंय राजूर चौफुली, काय घटना आहे? काल दिनांक 17/8/2025 रोजी दुपारी 5:15 वाजेच्या सुमारास ट्रक क्रमांक RJ01 8468 ही राजूरकडून जालन्याकडे येत होती आणि ऑटो रिक्षा क्रमांक MH 21 2372 ही जालन्याकडून राजूरकडे म्हणजे मांडव्याकडे जात होते, 2 प्रवासी घेऊन. त्या दरम्यान सूर्या लॉन्स समोर गेल्यानंतर त्या ठिकाणी ट्रक आणि ऑटोचा समोरासमोर अपघात झाला. त्यात आपलं रिक्षा चालक भरत खोसे आणि प्रवासी गणेश बोरसे आणि सुनीता वैद्य हे गंभीररित्या जखमी झाले. त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले आहे. त्यात आम्ही गुन्हा रजिस्टर नंबर 412/25 कलम 106 1 281 125 A 125 B BNS सह कलम 134 177 मोटर वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केलेला आहे. वाहन जप्त करण्यात आले आहे. सदरचे ट्रक आणि आरोपीला अटक करण्यात आले आहे. आरोपी सध्या अटकेत असून त्याला मान्य न्यायालयात हजर करत आहोत. आरोपी हा दिनेश मांगीलाल शर्मा, वय 43 वर्ष, राहणार जैतिरण, जिल्हा पाली, राज्य राजस्थान इथला आरोपी आहे आणि पुढील तपास PSI आमचे देशमाने करत आहेत. शहरातील रेल्वे स्थानक रोडवर असलेले साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे प्रवेशद्वार एका क्रेन चालकाच्या चुकीमुळे तुटले आहे. ही घटना घडल्यानंतर संतप्त नागरिकांनी उड्डाणपुलावर रास्ता रोको आंदोलन करत क्रेन चालकाविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. जालना शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील उड्डाणपुलाजवळ असलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रवेशद्वाराला क्रेनचा धक्का लागल्याने वातावरण तणावपूर्ण झाल्याची घटना रविवारी दुपारी 4:30 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी तरुणांनी काही काळ रस्ता रोको आंदोलन केले, परंतु पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. स्वयंवर मंगल कार्यालयाकडून रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रोडवर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नावाच्या कमानीला JCBच्या चालकाकडून धक्का लागला होता. त्यात कमान वाकली असून कमानीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे तरुणांनी संताप व्यक्त करून रास्ता रोको आंदोलन सुरू केले. पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली असून सध्या पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. तर या प्रकरणात पोलीस पुढील कारवाई करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांनी दिली आहे. आज रोजी विनोद ढवळे यांचा क्रेन घेऊन त्यांचा ड्रायव्हर आणि सहानी उत्तर प्रदेशा तो मोतीबागकडून आपल्या रेल्वे स्टेशनकडे जात असताना रेल्वे उड्डाणपुलाजवळ जी अण्णाभाऊ साठे यांची कमान लागलेली आहे, तिथून ते क्रेन घालण्याचा प्रयत्न करत असताना तो याला जे कमान आहे कमानीला धक्का लागलेला आहे आणि 2-3 ठिकाणी चिरा पडलेला आहे. त्या संबंधाने तिथे लोक जमा झाले होते आणि त्यांनी निवेदन दिलेलं आहे. पुढील कायदेशीर कारवाई आम्ही करीत आहोत. काही रास्ता रोको वगैरे केलं होते, काय मागणी होती ती? त्यांची मागणी होती की क्रेन जप्त करून संबंधितावर योग्य ते गुन्हे दाखल करून कारवाई करण्याबाबत त्यांचं निवेदन होतं आणि त्यांच्या मागण्या होत्या. गुलाबी साडी फेम संजू राठोड हा 20 ऑगस्ट रोजी जालन्यात येत आहे. जालन्यात शिवचैतन्य प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित दहीहंडी महोत्सवात तो सहभागी होणार आहे. शिवचैतन्य प्रतिष्ठानचे हे 5वे वर्ष असून कार्यक्रमाची जय्यत तयारी झाली आहे. जालन्यातील आझाद मैदानावर हा कार्यक्रम संपन्न होईल अशी माहिती शिवचैतन्य प्रतिष्ठानचे प्रतीक दानवे यांनी दिली आहे. यावेळी भारतीय जनता पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांची देखील उपस्थिती होती.
आता दहीहंडी महोत्सव तुम्ही यावर्षी सुरू केला, यावर्षीचं काय विशेष आकर्षण आहे आणि कसा कार्यक्रम असेल? दहीहंडीचा आमचा हा 4थं वर्ष आहे. शिवचैतन्य प्रतिष्ठानद्वारे आयोजित आपण दहीहंडी आयोजित करतो आणि आमचं 4थं वर्ष आहे. तरी यावर्षी आपण अभिनेता सिंगर संजय राठोड, जो गुलाबी साडी फेमचा या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फेमस झालेला आहे, त्याला आम्ही यावर्षी आमंत्रित केलेलं आहे ॲज अ चीफ गेस्ट. आणि बरेचसे मान्यवर या ठिकाणी येणार आहेत, सगळे राजकीय नेते या ठिकाणी येणार आहे. तरी आमचा कार्यक्रम येत्या 20 तारखेला संध्याकाळी 4 वाजेपासून दहीहंडीचा हा कार्यक्रम सुरू होईल. कार्यक्रमाचं स्थळ कुठं आहे आणि ढोल पथकाची तयारी चालू आहे? किती ढोल पथक असेल? ढोल पथक यावेळेस आम्ही रद्द केलेले आहे आणि कार्यक्रमाचं स्थळ हे चंद्रशेखर आझाद मैदान हे असेल. जालना जिल्ह्यामध्ये सातत्याने गेल्या 3 ते 4 दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे जालना शहराजवळील घाणेवाडी जलाशयाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. आज घडीला घाणेवाडी जलाशयामध्ये 17 फूट एवढ्या उंचीवर पाणी पातळीमध्ये वाढ झाली असून आज जलाशयास पाणीपुरवठा अभियंता राजेश बागळे यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. घाणेवाडी जलाशयाची 10 लक्ष घनमीटर एवढी पाण्याची साठवण क्षमता असून सध्या सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे घाणेवाडी जलाशयात 17 फूट एवढे पाणी पातळी झाली आहे. ही पातळी 18.30 फुटापर्यंत गेल्यास घाणेवाडी जलाशय ओव्हरफ्लो होऊन डाव्या सांडव्यातून पाणी बाहेर पडण्यास सुरुवात होते. घाणेवाडी जलाशयात 2 सांडवे आहेत, एक उजवा आणि दुसरा डावा. सध्या घाणेवाडी जलाशयामध्ये 17 फूट एवढ्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली असून सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे घाणेवाडी जलाशयाच्या परिसरात एक प्रकारचे नैसर्गिक वातावरण निर्माण झाले आहे. येणाऱ्या 1-2 दिवसात घाणेवाडी जलाशय ओव्हरफ्लो होण्याची शक्यता महानगरपालिका पाणीपुरवठा अभियंता राजेश बगळे यांनी एमसी न्यूजशी बोलताना व्यक्त केली आहे. पाऊस पडत आहे आणि घाणेवाडी सध्या काय स्थिती आहे, किती फूट पाणी भरलंय, काय सांगाल? सध्या आज दिनांक 18/8/2025 रोजी आज घाणेवाडी तलावास प्रत्यक्ष भेट दिली असता तलावाची लेवल 17 फूट एवढी झालेली असल्याचे दिसून आले. साधारणतः आपला डावा सांडवा 17.5 लेवल फूट असताना ओव्हरफ्लो होतो आणि उजवा सांडवा हा 18.30 फूट लेवल असताना ओव्हरफ्लो होतो. म्हणजे सर्वसाधारण 18.50 इतकी लेवल फुल तलावाची लेवल आहे. त्या हिशोबाने आता जसा पावसाचा अंदाज आहे आज आणि उद्यामध्ये आपला तलाव ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसामुळे जालना तालुक्यातील सावंगी तलाव येथील शेतकरी गणेश बाबू राठोड यांच्या घराची पडझड झाली आहे. त्यामुळे प्रशासनानं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता केली जाते. मागील 3 ते 4 दिवसांपासून सतत पडणाऱ्या रिमझिम आणि मुसळधार पावसामुळे घराची पडझड झाली आहे. यामुळे त्यांचे संसार उपयोगी ज्वारी, गहू, डाळ, कपडे इत्यादी सामान पावसामुळे भिजून नुकसान झाले. तसेच या पडझडीमुळे मध्यरात्री मोरया गणेश राठोड यांच्या अंगावर पत्रे आणि दगड पडल्यामुळे हातापायाला गंभीर दुखापत झाली आहे. यामुळे त्यांचे संसार उघड्यावर पडले आहे. तसेच गणेश बाबूराव राठोड यांचे आर्थिक नुकसान झाले असून नुकसान भरपाई देण्याची मागणी गणेश बाबूराव राठोड यांनी ग्रामपंचायत सावंगी तलाव येथील सरपंच कळकुंबे आणि ग्रामसेवक मेहत्रे यांच्याकडे केली आहे. तसेच ग्रामसेवक मेहत्रे आणि तुकाराम राठोड यांनी पडझड झालेल्या घराचे स्थळ पाहणी आणि पंचनामा केले आहे. त्यामुळे शासन प्रशासनाने दखल घेऊन आर्थिक मदत करावी अशी मागणी गणेश बाबू राठोड यांनी केली आहे. जालना शहरात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे श्रीकृपा रेसिडेन्सीच्या 50 घरांमध्ये पाणी घुसलंय. या ठिकाणी रस्त्यावर गुडघाभर पाणी असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. तर घरामध्ये पाणी घुसल्याने धान्यासह साहित्याचं मोठं नुकसान झालंय. जालना शहरात रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत असून शहरातील श्रीकृपा रेसिडेन्सीमधील तब्बल 50 घरांमध्ये पाणी शिरलंय. रात्री 2 वाजल्यापासून शहरात जोरदार पाऊस पडत असून शहरातल्या काही भागात अतिवृष्टी झाली आहे. कोठारी नगर येथील रस्त्यांवर गुडघाभर पाणी असून घरांमध्ये धान्यासह साहित्याचं नुकसान झालंय. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केलाय, मात्र अद्याप कोणीही या ठिकाणी येऊन पाहणी केली नाही. त्यामुळे काही जीवितहानी झाल्यास प्रशासन जबाबदार राहील असं नागरिकांनी म्हटलंय. दादा, मला सांगा की कशा पद्धतीचा पाऊस जो आहे तो या ठिकाणी पडतोय आणि कसं पाणी तुमच्या? बघा, पाऊस तर रात्रीपासून पडतोय, पण पावसाचं प्रमाण एवढं जास्त नाहीये. पण याला जे पावसाचा मार्ग आहे पाणी निघासाठी ते पूर्ण पॅक झालेला आहे. त्याच्यामुळे पूर्ण पाणी आमच्या घरामध्ये शिरतंय आणि या कॉलनीतले जेवढे लहान पोरं आहेत आणि सिनियर सिटीजन आहेत त्यांना खूप भीतीचं वातावरण झालेलं आहे. आणि या घाण पाणी जमामुळे काही पण बिमाऱ्या होऊ शकते या ठिकाणी. काय नाव तुमचं? माझं नाव राहुल सत्यनारायण कर्नाडे.
दादा मला सांगा की कधीपासून पाऊस पडतोय, किती लोकांच्या घरामध्ये पाणी घुसले आणि काय काय नुकसान झालं? जवळजवळ इथं 50 लोकांच्या घरामध्ये पावसाचं पाणी शिरलेलं आहे आणि मागच्या 2 दिवसापासून संततधार पाण्याची धार चालू आहे आणि या पाण्यामुळं सगळ्या लोकांचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे. त्याच्यामुळं काही लोकांच्या घरामध्ये विद्युत प्रवाह सुद्धा हे झालेला आहे. विद्युत प्रवाह पाण्यामध्ये शिरल्यामुळं त्यांच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे. अशा पद्धतीचं इथं फार म्हणजे लोकांचे हाल होत आहेत. मी राजेंद्र हरिहर शहाणे, कोठारीनगर, जालना. याबरोबरच हे बातमीपत्र इथंच संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा MC न्यूज जालना. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, जंग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषि पार्क, अंबर चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम। उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजियोग्राफी सुविधा, एंजियोप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध। महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न, शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी प्रवेश देणे सुरू। शैक्षणिक वर्षासाठी LKG ते 9वी पर्यंत ऍडमिशन सुरू। आमचे वैशिष्ट्य, जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा, डिजिटल क्लासरूम आणि iPad सुविधा उपलब्ध, वातानुकूलित क्लासरूम, बस सुविधा देखील उपलब्ध, क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास। NCERTच्या धर्तीवर CBSE पॅटर्नची सुविधा उपलब्ध, अनुभवी शिक्षक वृंद, प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान, रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध। आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल, JES महाविद्यालयाजवळ, देऊळगाव राजा रोड, जालना। संपर्क 9663236007 किंवा 9067791007।
जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन. पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा पाणी पुरवठा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो. आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ भांड्यात, भांडे स्वच्छ धुवून झाकून ठेवावं. आपल्याला नळ आपल्या दारात, नालीत फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी. शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे. आपला नळ अधिकृत असेल तर आपल्यास अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी. आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी. महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही, मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईलाजाने आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी. याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे.